नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी युती आघाडी संदर्भात पदाधिकारी व नेते मंडळींमध्ये हालचाली होत असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माथेरान नगर परिषदेसाठी अजय सावंत, कर्जत नगर परिषदेसाठी पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांची थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली. खोपोली नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या जागेवरून पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याने प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी उमेदवार जाहीर न करता नाव गुलदस्त्यात ठेवल्याने खोपोलीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हिरमूस झाली आहे. खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून थेट जनतेतून खुल्या प्रवर्गातून आरक्षण लागू झाले आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून कुलदीपक शेंडे यांचे नाव आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केलं असून कुलदीपक शेंडे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप देखील स्वबळावर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असणार असे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील आणि माजी नगरसेवक व माजी सभापती मंगेश दळवी तयारीत आहेत. तर भाजपकडून यशवंत साबळे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र शिवसेना ठाकरे गट, मनसे, RPI तसेच महायुतीसोबत असणारी शेकाप यांचे मात्र नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर नसले तरी ते युती आघाडीवर लक्ष देऊन आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 3ही उमेदवार नगराध्यक्षपदासाठी बाशिंग बांधून बसल्याने इच्छुकांनी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी आपल्याला मिळावी याकरिता पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच पक्षांतर्गत असंतोष बाहेर पडू नये म्हणूनच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नसल्याची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 दिवसांवर असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचे दावेदार नेमके कोण असणार याकडे खोपोलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.